Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आपण अनेक चोरीच्या घटना ज्या आहेत त्या बघितलेल्या आहे. अशीच एक चोरीची परंतु अनोखी अशी घटना नागपुरात समोर आलेली आहे. नागपुरातील अंबाझरी पोलीस स्थानकाअंतर्गत पोलिसांनी दोन नाबालिक युवकांना चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. या संपूर्ण चोरीच्या गुन्ह्यामागचा एक आश्चर्यकारक एक असा अँगल आहे, तो म्हणजे असा की या दोन आरोपींपैकी एक आरोपी जो आहे त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसानिमित्त महागडे असे गिफ्ट द्यायची त्या चोराची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी नागपुरातील अंबाझरी पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या रविनगर या ठिकाणी एका कपड्याच्या दुकानात त्या युवकांनी आपल्या सहकारी युवकाच्या मदतीने चोरी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही चोरी त्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद सुद्धा झालेली आहे. त्या सीसीटीव्ही मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ते दोघं नाबालिक चोर त्या ठिकाणी दुकानाचं शटर उघडतात, दुकानाच्या आत प्रवेश करतात आणि एका मोठ्या पोत्यामध्ये 1 लाख रुपयांचे कपडे जवळपास जे आहे, ज्याची किंमत अंदाजे 1 लाख रुपये वर्तवली जात आहे, ते कपडे घेऊन त्या ठिकाणून फरार होऊन जातात. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारावर त्या युवकांचा शोध घेतात आणि पोलिसांना असं कळतं की अंबाझरी पोलीस स्थानकाअंतर्गतच येत असलेल्या एका तेलंगखेडी गार्डन जवळ त्या मुलीला भेटण्यासाठी ते युवक येणार आहे आणि त्यावेळी पोलीस सापळा रचतात आणि त्या दोन युवकांना अटक करण्यात येते. अतिशय एखाद्या सिनेमाला आणि सिनेमाच्या कथानकाला शोभण्यासारखी अशी ही चोरीची घटना नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. नागपुरातील अंबाझरी पोलीस स्थानकाअंतर्गत रविनगर या ठिकाणी ही चोरी झालेली आहे. कपड्याच्या दुकानात 1 लाख रुपयाचा माल चोरून नेलेला आहे आणि त्या चोरीचा माल विकून आणि त्यातून त्याच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त महागडी वस्तू द्यायची होती त्या चोराला. त्यासाठी त्याने चोरीची ही अनोखी अशी शक्कल लढवली. अर्थात त्याला पोलिसांनी अटक केली आहे, त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना. नागपूर अंबाझरी पोलीस स्थानकाअंतर्गतलं हे प्रकरण आहे. पोलिसांनी दोघंही नाबालिक आरोपींना अटक करून त्यांच्यावर चोरीच्या कलमाचे गुन्हे दाखल केलेले आहे. घटनेच्या सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी चोराची ओळख पटवली होती. हे दोघंही खरं तर चोर जे आहे ते नाबालिक आहेत, कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकणारे आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता या चोरांनी यापूर्वी सुद्धा अशा काही घटनांना केल्या होत्या का याचा तपास सुद्धा पोलीस आता करणार आहेत. परंतु एक नक्की आहे की गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या दिवशी महागडी भेटवस्तू देण्यासाठी अशा प्रकारे चोरीच्या घटनाला अंजाम देणं हे नक्कीच काहीतरी वेगळा एक प्रकार आहे. अर्थात पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केलेली आहे. नागपुरातील जरीपटका या परिसरात राहणारी ही दोन युवक होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी दुकानामध्ये चोरी केली. ही संपूर्ण घटना त्या सीसीटीव्ही मध्ये आली, ज्यामध्ये साधारण एक 25 ते 30 मिनिटाचा कालावधी आहे. त्यामध्ये चोर आतमध्ये प्रवेश करतात, हे दोघं नाबालिक चोर जे आहे चोरटे. त्यानंतर चोरीचा माल जो आहे तो एका मोठ्या पोत्यामध्ये भरून हे त्या ठिकाणून दुकानातून निघून जातात. परंतु तेथे लागलेल्या सीसीटीव्ही आणि बाकी माहितीच्या आधारावर आणि जे सूचना पोलिसांना मिळालेली असते खबऱ्यांमार्फत, त्यानुसार ते आरोपींपर्यंत पोहोचतात आणि ज्यावेळी हे दोघं नागपुरातील फुटाळा या परिसरामध्ये एका गार्डन जवळ त्या एका मुलीला भेटायला जातात, त्यावेळीच पोलीस जे आहे ते तिथे दवा धरून बसलेले असतात आणि जसेच त्यावेळी ती मुलगी येते आणि हे दोघं त्या ठिकाणी तिला भेटायला जातात, त्यावेळी पोलीस जे आहे ते या दोघांना अटक करतात. नागपुरातील अंबाझरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. परंतु या अनोख्या अशा चोरीची चर्चा मात्र नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.